हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स विथ एम के. तर आज आपण बघतोय बेस थेरमचं एक्झाम्पल. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बेस थेरम आणि त्याचं प्रूफ बघितलेलं आहे. तर आज आपण बघणार आहे बेस थेरमचं एक्झाम्पल. 3 मशीन्स M1, M2, M3 मॅन्युफॅक्चर्स बोल्ट. ओके. फर्स्ट M1 मशीन प्रोड्युसेस 25% ऑफ द टोटल बोल्ट्स. म्हणजे जी काही फॅक्टरी आहे बोल्ट्सची त्यामध्ये 3 मशीन्स आहेत M1, M2, M3. आणि जेवढं काही प्रोडक्शन होतं आहे बोल्ट्सचं त्यापैकी मशीन M1 किती प्रोड्यूस करते आहे 25%, M2 किती प्रोड्यूस करते आहे 35% आणि M3 प्रोड्यूस करते आहे 40%. सो द पर्सेंटेज ऑफ डिफेक्टिव्ह बोल्ट्स प्रोड्यूस्ड बाय ईच मशीन इज, म्हणजे प्रत्येक मशीन जेवढे काही बोल्ट्स प्रोड्यूस करते त्यापैकी किती डिफेक्टिव्ह आहेत ते दिलेलं आहे. म्हणजे M1 जे काही हे 25% बोल्ट प्रोड्यूस करते त्यातले 5%, 25%मधले 5% डिफेक्टिव्ह आहेत. M2चं पण तसंच. M2 मशीन जी आहे ती 35% प्रोड्यूस करते आहे टोटल बोल्ट्सच्या आणि त्यातले 4% डिफेक्टिव्ह आहेत. सिमिलरली फॉर M3. ओके. So the percentage of defective bolts produced by each machine is given. Now a bolt is chosen at random and found to be डिफेक्टिव्ह. म्हणजे एक रँडमली आपण बोल्ट चूज केलेला आहे त्या फॅक्टरीमधून. तो कुठल्याही तिन्हीपैकी एका मशीनमधून प्रोड्यूस झालेला असेल आणि तो आपल्याला डिफेक्टिव्ह भेटला. तर त्यांनी काय विचारलं आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इट वॉज प्रोड्यूस्ड बाय मशीन M2. सो इथं तुम्हाला बेस थेरम अप्लाय करायचं आहे हे सांगितलं आहे का कुठं? नो. सो असे जे एक्झाम्पल्स आहेत त्यामध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागतं की व्हॉट आर द इव्हेंट्स. सो आता 3 मशीन्स तिघांनी प्रोड्यूस केलेला जो बोल्ट आहे, तिघांनी प्रोड्यूस केलेले जे बोल्ट्स आहेत ते आपल्याला क्लासिफाय करायला लागतील विथ द हेल्प ऑफ AIs. सो लेट इव्हेंट A1 बी a bolt chosen at random, a bolt chosen at random is produced by M1. Okay. Similarly let A2 be a bolt chosen at random is produced by M2. And similarly the third one, A3 be the event that a bolt chosen at random is produced by M3. Okay. And let B be the event that, आता B हा कोणता इव्हेंट घ्यायचा आहे, डिफेक्टिव्ह चूज केलेला जो बोल्ट आहे शेवटचा पार्ट बघायचा क्वेश्चनचा. त्याच्यात काय म्हटलं आहे, द चोजन बोल्ट इज डिफेक्टिव्ह. म्हणजे नक्कीच तुमचा जो इव्हेंट असणार आहे B तो काय असायला हवा, द चोजन बोल्ट इज डिफेक्टिव्ह. ओके. आता हा जो B आहे तो सगळे डिफेक्टिव्स कवर करतो आहे. म्हणजे नक्कीच तो A1, A2, A3 या तिन्हीपैकी या तिघांच्या युनियनमध्ये जाणार आहे. कारण तुम्ही चूज करताना डिफेक्टिव्ह बोल्ट्स पण चूज करू शकता. सो नक्कीच B जो आहे तो M1, M2, M3 या तिन्हीपैकी तिन्ही मशीन्सने जे डिफेक्टिव्ह बोल्ट प्रोड्यूस केलेले आहेत त्यांच्यापैकी कुठलाही एक देणार आहे. सो नक्कीच B हा A1, A2, A3 यांच्या युनियनमध्ये कंटेन होतो आहे. ओके. याचा अर्थ काय, यू कॅन अप्लाय बेस थेरम. ओके. यू कॅन अप्लाय बेस थेरम. पण त्यासाठी काय काय गिवन आहे ते आधी आपण बघणार आहे. सो गिवन दॅट मशीन M1 प्रोड्युसेस 25% ऑफ द टोटल बोल्ट्स. म्हणजे एखादा बोल्ट तो मशीन M1मधून प्रोड्यूस झालेला असेल याची प्रोबॅबिलिटी ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे. पर्सेंटेज इज सेम ॲज प्रोबॅबिलिटी. ओके. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तर 25% म्हणजे 25/100 अशी ती प्रोबॅबिलिटी कॅरी करायची. So probability of A1 is 25% means 0.25. Okay. Similarly, probability of A2 0.35%. 35% म्हणजे 0.35
आणि probability of A3 is equal to 0.4. Okay, now what is given to you, further things given to you are M1 जेवढ्या काही बोल्ट्स प्रोड्यूस करते त्यापैकी 5% जे आहेत ते डिफेक्टिव्ह आहेत, 5% आर डिफेक्टिव्स. ओके, याचा अर्थ M1 जर तुम्ही कुठला एखादा बोल्ट चूज केला डिफेक्टिव्ह फ्रॉम M1, तर त्याचा अर्थ काय झाला, ऑलरेडी तो तुम्ही मशीन M1 मधून प्रोड्यूस केलेला चूज करताय. म्हणजे ऑलरेडी काय ऑकर झाला, A1 हा इव्हेंट ऑकर झाला. बरोबर. सो तुम्हाला दिलं आहे काय की जर तुम्ही चूज केलेला बोल्ट जर तो मशीन M1 मधला असेल आणि तो डिफेक्टिव्ह असेल, सो ऑलरेडी काय ऑकर झालं, यू हॅव चोजन द बोल्ट फ्रॉम द कलेक्शन ऑफ बोल्ट्स प्रोड्यूस्ड फ्रॉम मशीन M1. म्हणून A1 ऑलरेडी ऑकर झाला आहे. त्यातले डिफेक्टिव्स किती, मशीन M1ने प्रोड्यूस केलेल्यातले डिफेक्टिव्स किती, 5%. म्हणून 0.05 इज द प्रोबॅबिलिटी ऑफ कंडिशनल प्रोबॅबिलिटी ऑफ B/A1. का, कारण तुम्ही मशीन M1च्या प्रोडक्शनमधून तुम्ही चूज केलेला बोल्ट आहे जो तुम्हाला डिफेक्टिव्ह भेटला आहे, त्याची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे. सिमिलरली M2मधून प्रोड्यूस केलेला आणि डिफेक्टिव्ह असलेला जो आहे त्याची प्रोबॅबिलिटी किती आहे, द डिफेक्टिव्ह बोल्ट्स प्रोड्यूस्ड फ्रॉम मशीन M2 इज 4%. ओके, सो इट इज 0.04. Similarly, probability of defective bolt chosen from machine M3 is 0.02. Okay. .02. Wait a minute. 0.02. Okay, so these things are given to you. Now what is the Bayes theorem says. आता विचारले काय ते बघूयात आपण. जे क्वेश्चनमध्ये विचारले ते असं आहे की तुम्ही चूज केलेला जो बोल्ट आहे तो डिफेक्टिव्ह आला आहे, म्हणजे ऑलरेडी काय ऑकर झाला, कुठला इव्हेंट ऑलरेडी ऑकर झाला, बी ऑकर झाला ना ऑलरेडी. तर आता ते काय म्हणतात की जो चूज केलेला डिफेक्टिव्ह बोल्ट आहे तो M2 या मशीनने प्रोड्यूस केलेला असेल, याची काय प्रोबॅबिलिटी आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तर A2ची कंडिशनल प्रोबॅबिलिटी काढायची, वेअर द बोल्ट चोजन इज डिफेक्टिव्ह. नाव टेल मी how many chances are there that the defective bolt chosen is produced from machine M2 असं विचारलेलं आहे. सो ऑलरेडी बी ऑकर झाला आहे आणि A2ची प्रोबॅबिलिटी विचारलेली आहे. सो इट इज इक्वल टू, बाय युझिंग बेस थेरम, what is it, probability of A2 into कंडिशनल प्रोबॅबिलिटी ऑफ बी आणि A2च्या प्लेसेस इंटरचेंज करायच्या. ओके, सो इथं काय मिळेल, B/A2 कंडिशनल प्रोबॅबिलिटी ऑफ B where A2 has already occurred. Okay, summation I is equal to 1 to 3 probability of AI into probability of B/AI. So it is equal to probability of A2 into probability of B/A2 divided by probability of A1 into probability of B/A1 plus probability of A2 into probability of B/A2 plus probability of A3 into probability of B/A3. That is the conditional probabilities of B. So it is equal to, put out all the values, probability of A2 is 0.35 multiplied by probability of B/A2, it is also given to you, it is 0.04 divided by 0.25 into 0.05 plus 0.35 into 0.04 plus 0.40, that is 0.4 into 0.02. Now this is the calculatory part. Okay, you have to calculate this and tell me in comment what is the answer.
ओके, फक्त कॅल्क्युलेशन उरलेलं आहे. सो कमेंटमध्ये मला सांगा की याची व्हॅल्यू काय मिळते. ओके, सो दिस इज ऑल अबाउट बेस थेरम. बेस थेरम हा समजून घ्यायला खूप सोपा आहे. तुम्हाला फक्त एवढंच लक्षात घ्यायचं आहे की जो दिलेला प्रॉब्लेम आहे त्याच्यात जे व्हेरिएशन्स दिलेले आहेत, सिमिलर व्हेरिएशन्स, ते म्हणजे तुमचे इव्हेंट्स AIs तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि जो तिसरा दिलेला असतो, चौथा इव्हेंट जो दिलेला असतो, जो की वेगळा काहीतरी असतो, जो या सगळ्यांच्या इंटरसेक्शनमध्ये येतो किंवा या सगळ्यांच्या युनियनमध्ये कंटेन होतो. तर असा जो चौथा इव्हेंट दिलेला असतो तो तुम्हाला आयडेंटिफाय करायला लागतो. तो तुम्ही शेवटच्या सेंटेन्सवरून पण आयडेंटिफाय करू शकता. ओके, आणि मग तुम्हाला बेस थेरम वापरायचा आहे. ओके, जर यात काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.